नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या अंबाजोगाई केज विधानसभेसाठी ND शिंदे यांच्या नावाची घोषणा। राष्ट्रीय महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष घोलप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई तालुका कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली। यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे बीड कार्यकारिणी पदाधिकारी उपस्थित होते। या बैठकीमध्ये अंबाजोगाई कार्यकारिणीची बैठक यावेळी घेण्यात आली। यावेळी उपस्थित मान्यवर राष्ट्रीय चर्मकार महासंघ इंजिनियर ND शिंदे मराठवाडा उपाध्यक्ष, राहुल साळुंके बीड जिल्हा संपर्क प्रमुख, नानासाहेब घोडके बीड जिल्हा अध्यक्ष, बाळासाहेब गवळी बीड जिल्हा उपाध्यक्ष, सुनील माने कर्मचारी सेल जिल्हा अध्यक्ष, ज्ञानोबा माने माजी जिल्हा अध्यक्ष, राजू उनवणे जिल्हा उपाध्यक्ष, सुभाष कांबळे तालुका अध्यक्ष, माजलगाव माणिकराव खरटमल समाजसेवक, ॲडव्होकेट दत्ता जाधव, हनुमान सोनावणे जिल्हा संघटक। यावेळी नवीन पदाधिकाऱ्यांची निवडी करण्यात आल्या। यामध्ये अमोल हरिभाऊ कांबळे मार्गदर्शक अंबाजोगाई सर्कल तालुका, अविनाश नारायणराव सोळंके बीड जिल्हा कार्याध्यक्ष, अशोक वाघमारे उद्योजक अंबाजोगाई तालुका अध्यक्ष, बालाजी भरत परदेशी गटई सेल तालुका अध्यक्ष अंबाजोगाई, संतोष परदेशी गटई सेल तालुका उपाध्यक्ष अंबाजोगाई, विक्रम कुरिल तालुका युवा उपाध्यक्ष, सखाराम ढोबळे अंबाजोगाई तालुका उपाध्यक्ष, धोंडीबा ढोबळे अंबाजोगाई तालुका सचिव, सयाजी ढोबळे युवा तालुका सचिव, लखन परदेशी युवा तालुका संघटक, कृष्णा ढोबळे तालुका संघटक अंबाजोगाई। प्रस्तावना राहुल सोळंके यांनी मांडली, तर आभार प्रदर्शन रवी शेठ वाघमारे तालुका अध्यक्ष अंबाजोगाई यांनी केले, तर सूत्रसंचालन राहुल सोळंके व सुभाष कांबळे यांनी केले। परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत। महासंघाची तालुका निवड बॉडी प्रक्रिया निवड झालेली आहे। सर्व समाज बांधवांनी उत्साह दाखवून समाजामध्ये आज उभा टाकण्याची तयारी व काळाची गरज समजून आज युवा तालुका फादर बॉडी या सगळ्यांच्या निवडी प्राप्त झाल्या व सर्वानुमते समाज बांधवांनी एक मताने एक निर्णय घेतलेला आहे की येणाऱ्या उद्याच्या केज विधानसभा मतदारसंघातून आम्ही ठराव पास केलेला आहे। राष्ट्रीय चर्मकार महासंघ व चर्मकार समाज, ढोर समाज, होलार समाज, सर्व समाज बांधवांनी, मुची समाजांनी एक ठराव पास केला की सर्वानुमते ND शिंदे साहेब यांना निवडून देण्याकरिता मी राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे व केज विधानसभेतील सर्व चर्मकार बांधवांना नम्र विनंती करतो की त्यांच्या आज पाठीशी आपल्याला उभा टाकण्याची गरज आहे। आज आपण बघतो 25-30 वर्षापासून चालू आमदारांनी चर्मकार समाजासाठी काय केलेलं आहे। साधं माझ्या अंबाजोगाईकरांना स्मशानभूमी सुद्धा स्वतःची चर्मकाराची नाही आहे। आम्हाला दुसऱ्याच्या स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी करावा लागतो। जरी काळाची गरज तुम्हाला वाटत असेल तर मी सर्व समाज बांधवांना नम्र विनंती करतो की ND शिंदे साहेब उद्याचे येणारे आमदार, भावी आमदार आहेत, त्यांच्या पाठीशी सर्वांनी खंबीर उभं राहावं अशी मी सर्व समाज बांधवांना नम्र विनंती करतो। ND शिंदे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। ND शिंदे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सर्व समाज बांधवांना माझी परत एकदा कळकळीची नम्र विनंती आहे, शिंदे साहेबांच्या पाठीशी खंबीर उभे टाका। उद्याचे भावी आमदार म्हणजे आमदार ND शिंदे साहेब, एकच आमदार ND शिंदे साहेब। ND शिंदे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आज या ठिकाणी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय घोलप साहेब यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आमच्या या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या कार्यकारिणी अस्तित्वात नाही, काही 1-1.5 वर्षापूर्वी या कार्यकारिणी बरखास्त केल्या होत्या आणि नवीन कार्यकारिणी स्थापन कराव्या अशा प्रकारच्या सूचना माननीय बबनराव घोलप साहेबांनी सर्व जिल्हाध्यक्षांना दिलेल्या आहेत। आणि त्या अनुषंगाने हे येणारे विधानसभा इलेक्शन हे डोळ्यासमोर ठेवून फार मोठं संघटन या ठिकाणी निर्माण करायचं आहे, समाज जागृत करायचा आहे। या उद्देशाने आम्हाला माननीय बबनराव घोलप साहेबांनी जिल्हाध्यक्षांना सूचना दिल्यावरून आज या जिल्ह्याचे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब घोडके आणि त्यांचे इतर सहकारी या ठिकाणी आज ते माजलगावहून निघाले। प्रथम ते परळीला गेले, परळीची कार्यकारिणी तिथली स्थापन केली, त्या ठिकाणी समाजाची बैठक घेतली आणि तिथली बैठक आटोपून ते आज 2 वाजता या ठिकाणी आपल्या शासकीय सभागृहामध्ये हजर झाले। आणि आज आम्ही या ठिकाणी तालुका कार्यकारिणी स्थापन केलेली आहे आणि विविध पदाधिकाऱ्यांच्या तालुका अध्यक्ष, त्यांचे इतर सहकारी या सर्वांच्या नेमणूक आज केलेले आहेत। आणि या सर्व पदाधिकाऱ्यांना
अगदी चांगलं संघटन या तालुक्यामध्ये निर्माण करावं आणि फार मोठी ताकद माननीय बबनराव घोलप साहेबांच्या पाठीमागे उभी करावी, अशा प्रकारचं आवाहन जिल्हाध्यक्ष, मी स्वतः मराठवाडा उपाध्यक्ष राष्ट्रीय महासंघ या नात्यानं या ठिकाणी केलेली आहे. आणि आता या ठिकाणी आमचं संघटन तर तयार झालेलंच आहे. आता दिनांक 1 तारखेला 1 ऑक्टोबर 2024 रोजी माननीय बबनराव घोलप साहेब यांनी मुंबई येथे महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे समाजाच्या विविध मागण्यासाठी. मग ते ढोर समाज असेल, मोची समाज असेल, चर्मकार समाज असेल, या सर्व समाजाच्या मागण्या अनेक दिवसापासून जी प्रलंबित आहेत शासनाकडे. वेळोवेळी आश्वासनं देऊन शासनाने या मागण्या सोडवलेल्या नाहीत. आश्वासनं देऊन सुद्धा अशा प्रकारचा उल्लेख माननीय बबनराव घोलप साहेबांनी त्यांच्या आव्हानामध्ये केलेला आहे. वेळोवेळी बैठका झाल्या, विविध आश्वासने दिली. समाजाचे अनेक प्रश्न आहेत, समाज कल्याण विभागाकडे आहेत, सामाजिक न्याय विभागाकडे आहेत, अनेक विभागाकडे आहेत, आमच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे प्रश्न आहेत. असे विविध प्रश्न सोडवण्यासाठी माननीय बबनराव घोलप साहेबांनी शासनाला भेटून विनंती केली होती. त्या विनंतीला त्यांनी प्रतिसाद देऊन सुद्धा मागण्या मंजूर सुद्धा केल्या होत्या. परंतु त्याचे GR निघणे, त्याची अंमलबजावणी करणे हे प्रलंबित असल्यामुळे माननीय बबनराव घोलप साहेबांनी भव्य मोर्चाचं आयोजन मुंबई येथे केलेलं आहे. आणि मग आज या बैठकीच्या निमित्तानं आम्ही सर्व समाज बांधवांना सुद्धा या मोर्चासाठी तालुक्यामधून, जिल्ह्यामधून जास्तीत जास्त संख्येने हे समाज बांधव कशा पद्धतीने उपस्थित राहील याचं नियोजन करा, अशा प्रकारच्या सूचना दिल्या. आणि हा मोर्चा यशस्वी करण्यामागं प्रत्येक चर्मकार बांधवाला आवाहन करण्यात आले की तुमचा सक्रिय सहभाग या ठिकाणी असला पाहिजे, तरच आपल्याला भविष्यामध्ये आपल्या मागण्या सोडवल्या जातील आणि आपल्या जे काही प्रश्न आहेत ते सोडले जातील, अशा प्रकारचं आवाहन या ठिकाणी करण्यात आलं. मी सांगतो तुम्हाला ही मुळातच एक जात धर्म पंथ यांच्या विरोधामध्ये आहे. आणि मी राष्ट्रीय चर्मकार महाराचा जरी उपाध्यक्ष असलो तरी आमच्या संघटनेचं असं आहे की बहुजन समाजातील सर्व बांधवांच्या अडचणी सोडवणे, त्यांचे प्रश्न सोडवणे. फक्त राष्ट्रीय चर्मकार संघ एक आमचं नाव आहे, ते एक आमचं व्यासपीठ तयार केलेलं आहे बबनराव घोलप साहेबांनी. या राष्ट्रीय चर्मकाच्या महासंघातून सर्व बहुजन समाजातील गोरगरीब जनता, जे काही गोरगरीब आहेत, जे कष्टकरी आहेत, विद्यार्थी आहेत आणि ज्यांच्या पाठीमागे कसल्या प्रकारचा आधार नाही, अशा सर्व निराधारांना आम्ही मदत करतो. आपल्या मध्यंतरी आम्ही असे कार्यक्रम घेतले, देवांगी व्यक्तीचे शिबिर घेतले. देवांगी व्यक्ती काही एका पण जातीचा नाही किंवा चांभाराचा नाही, सर्व बहुजन समाजातील, त्याच्यामध्ये ओपन सुद्धा असतील, अशा लोकांना आम्ही बोलून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा आमच्या चर्मकार संघाने पुढाकार घेतलेला आहे. म्हणजे चर्मकार संघ म्हणजे महाराष्ट्र म्हणजे फक्त चर्मकार नाही, ढोर नाही, मोची नाही, बहुजन समाजातील सर्व बांधवांना आम्ही मदत करतो. मी या ठिकाणी तुम्हाला एवढं सांगेन, माझा कोणाही व्यक्तीवर दोष नाही, प्रथम क्लिअर करतो. तरी ज्या जनताच आता ह्या शासनाच्या विरोधामध्ये आहे, म्हणजे भाजप असेल की हे महायुतीचं शासन आहे, या शासनाच्या योजना जे सगळ्या गोरगरिबापर्यंत पोहोचत नाही, त्या पिकाला भाव मिळत नाही, व्यावसायिकाचा तोच प्रश्न आहे, गरिबांचा तोच प्रश्न आहे. आणि असे बेरोजगारी, हे बेरोजगारीचं एवढं मोठं संकट आहे. त्याच्यामुळे जनताच मुळातून पुन्हा व्यक्तीवर त्याच्या पक्षाविरुद्ध भारतीय जनता पक्ष, त्याचे जे काही साथीदार पक्ष आहेत, तुमचा शिंदे गट असेल किंवा अजित पवार गट असेल, या पक्षावर नाराज मंडळ आहे. जनतेतून हे म्हणजे आता पक्षपात वातावरण तयार झालेलं आहे. मला कोण्या व्यक्तीविरुद्ध बोलायचं नाही. शेवटी साहेब, केज मतदारसंघातील मतदारांना नागरिकांना तुम्ही काय आवाहन कराल? मी त्यांना एवढंच आवाहन करेन, आता आरक्षणाचे प्रश्न फार मोठ्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेले आहेत. आणि आपल्याला पाहिजे की शेतीची अवस्था काय झालेली आहे, व्यवसायाची अवस्था काय झाली आहे, तरुण रोजगाराला संधी मिळत नाही. पण तुम्हाला जर तुमच्या शेताला चांगला भाव मिळाला पाहिजे असं वाटतंय, तुमच्या मुलांना, गोरगरिबांना किंवा सुशिक्षित बेरोजगारांना जर काही उद्योगधंदे मिळत असेल, तर या महाविकास आघाडीच्या सरकारला तुम्ही अगदी प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावं. मग कोणी असेल अशा प्रकारचं आव्हान घ्या, तरुण पिढीनं करत आहे. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.